काँग्रेसच्या सगळ्या आमच्या पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो आणि एका मोठ्या काळाच्या नंतर आपल्या सोबत बोलण्याची संधी राहुलजीच्या पदयात्रेमध्ये आपल्या सगळ्यांची त्यावेळी भेट झालीच होती. राहुलजीच्या पदयात्रेनंतर जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडीच्या घडल्या. या घडामोडीला मनात इच्छा असताना आम्ही येऊ शकलो नव्हतो, पण आमचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण साहेब, भोसीकर साहेब, B.R. कदम साहेब, सगळे आमचे काँग्रेसचे निष्ठावंत जे नेते होते त्या सगळ्यांशी संपर्क आमचा झाला. मुंबईमध्ये मोहनदादा आंबर्डे असतील, माधवराव पाटील असतील, जे सिटिंग आमदार आहेत ते, आणि सगळे ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांशी सत्ताधारी सगळेच नांदेड शहरात सगळेजण मुंबईला आले आणि त्या ठिकाणी आम्ही एका विपरीत परिस्थितीमध्ये पक्ष सांभाळून ठेवण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्हाला यश आलं. काही निवडणुकीच्या तोंडावर राहुलजींची यात्रा येऊ लागली मणिपूर ते मुंबई. त्यावेळेस एक धोका हा काँग्रेस पक्षासाठी या नांदेडमधून झाला आणि तो धोका नव्हता, एक प्रकारची बेईमानी. आदर्श घोटाळा असेल, साखर कारखान्याला 150 कोटी मिळवायसाठी असेल, असे अनेक आणि आपल्याला सुरक्षित करण्यासाठी केलेला एक धोका काँग्रेस पक्षासोबत त्यांनी केलेला होता. पण तरी सुद्धा नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड होता राहील. मी गेल्या 2 दिवस नांदेडमध्ये प्रचाराच्या निमित्तानं आहे. पण भोकर असेल, देगलूर असेल, नायगाव असेल, नांदेड शहर असेल, नांदेड ग्रामीण असेल, या सगळ्या भागामध्ये काँग्रेसला चाहणारा वर्ग आजही आहे, उद्याही राहील. त्यामुळे कोणी गेल्याने काँग्रेसला काही फरक पडलेला नाही. आणि आमचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब, जे काही मी आज 2 दिवसापासून या जिल्ह्यामध्ये येत असताना जे काही चित्र पाहिलंय, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचा भरीव मतानं, लाखोच्या मताने त्यांचा विजय होणं हे निश्चित झालेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, नागपूर विभागात पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणुका झाल्या त्याही निवडणुका महाआघाडी 5च्या 5ही निवडणुका जिंकेल. दुसऱ्या याच्यातल्या आमच्या वर्धा, अमरावती, औरंगाबाद, नांदेड या ज्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका आहेत त्याही निवडणुका महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आता. आणि महाराष्ट्राच्या शाहू आंबेडकर विचाराच्या लोकांनी, आणि शाहू आंबेडकरांच्या विचाराची भूमी आहे, आणि म्हणून या ठिकाणी संविधानाचं रक्षण आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोकांचं एकजूट आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडीच्या बरोबर जनता महाराष्ट्राची उभी झालेली आहे. नांदेडमध्ये बीजेपीचे जेवढे वरिष्ठ नेते, सनामधन्य नेते, स्वयंघोषित विश्वगुरू वासून अनेक लोक येऊन गेले, तर ते लोक जमू शकले नाही. आणि पैसे देऊन लोकांना आणायचा प्रयत्न केला, त्याच्यातही त्यांना यश आलं. त्यामुळे बीजेपीची हार
नांदेडमध्ये निश्चित काही झालेलीच आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचं जो काही महाराष्ट्राचं चित्र आहे 48च्या 48 जागा महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आहे. उद्या स्वतः उद्धव ठाकरे साहेब पण येतात आहेत, वसंतराव चव्हाण साहेब उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्याबरोबर आपल्यासोबत ते बोलणार आहेत. त्यामुळे शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आम्ही आहोत आणि सगळे कार्यकर्त्यांच्या पातळीवर जिल्ह्याचे प्रमुख नेते सगळे जोरात कामाला लागलेले आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये एकजुटीचं प्रदर्शन महाविकास आघाडीचं राज्यातली जनता बघते. त्यामुळे विजय जो आहे तो महाविकास आघाडीचाच होईल अशा पद्धतीचं चित्र. आपण प्रश्न विचारतो. अशोकराव चव्हाण यांनी सांगतात नेहमी की तुमच्यामुळे काँग्रेस सोडावं लागली, मला नाही काँग्रेस सोडत नाही. त्यांच्यामुळे अनेक लोकांनी काँग्रेस सोडली. नांदेड जिल्ह्यामध्ये किती लोकांनी काँग्रेस सोडली. इथं दुसऱ्या पक्षाचा धर्म होण्याचं कुठलं कारणच नव्हतं. त्याच्यामुळे हा धांदल आरोप लावण्यापेक्षा स्वतः या नांदेड शहरामध्ये काय केलं जाईल त्याचं पहिले आपल्या गावातच उदाहरण द्यावं ना. म्हणजे सेटिंग बाज माणूस राजकीय आपला स्वार्थ कसा साधता येईल याच्यावरच काम करणारा तो माणूस. त्यामुळे नाना पटोलेमुळे महाविकास आघाडीची सरकार गेली बरोबर आहे. मुख्यमंत्री असलेला माणूस राज्याचा मंत्री होतो, त्याच्या हाताखाली मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली सगळे मंत्री काम करतात. पण मुख्यमंत्री असलेला माणूस जेव्हा बांधकाम मंत्री होतो, रोड बजायची मशीन ठेवतो आणि आपण पाहिलं तर मी नांदेड ते पूर्णा रोडला गेलो, 120 कोटीचा रस्ता आता तर 200 कोटीवर गेला. त्याच्या मागं कोण लपलेला आहे. पण त्या भागातल्या लोकांना रोज आपल्या जीवनाशी घ्यावं लागतं. अनेक लोकांचा मृत्यू झाला, अनेक लोकांचे पाठीचे कणे तुटले. याचा बाबतीत या पापाचा वाटेकरी कोण, यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्हाला नोट छापणारी मशीन तुमची बंद झाली, मंत्रिपदातून गेला, त्याची काळजी तुम्हाला जास्त आहे. काँग्रेस पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल, पण मला नोट मोजायची मशीन पाहिजे. अशा स्वार्थी माणसाबद्दल मला फार काही बोलायचं नाही. सर प्रश्न विचारला. नांदेड जिल्हा काँग्रेस ही स्वतंत्र झालेली आहे. एक गेला लाखो लोक वापस आले काँग्रेसमध्ये. काँग्रेस पक्ष इथं आझाद झालेला आहे. त्याच्यामुळे इथं कोणालाच नाराजी नाही. नानाभाऊ अंतापूरकर आता सध्या विद्यमान आमदार आहेत, पण विद्यमान आमदार तुमचे जितेश अंतापूरकर यांचं नाव देखील घेतलं नाही तुम्ही आणि ते प्रचारात देखील नाही आहेत, तर ते काँग्रेसमध्ये आहेत. आमचे दोन्ही आमदार माधवराव किनाळकर, माधवराव आमचे जवळगावकर आणि आमचे मोहनदादा अण्णा हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता आहेत. नाव घेतलं नाही तर तुम्ही समजून जायचं, नाव नाही घेतलं तर समजून जायचं. कारवाई अटळ आहे, कारवाई अटळ आहे. मला एक म्हणा, मी मगाशी तुम्हाला एक प्रश्न तुम्हीच विचारला. मोहनला पाडायसाठी उभं केलं, हे निष्ठावंत तो गेला तो. हे जर तुम्हाला माहिती आहे, ज्याला पाडायसाठी उभं केलं त्याला काँग्रेसने निवडून दिलं, तो कशाला पक्ष सोडेल. तो मरतपर्यंत काँग्रेसमध्ये राहील. काँग्रेसच्या नेत्यांची आम्हाला विरोध आहे. मी तुम्हाला आता देतो तुम्हाला शब्द. कळलं तर धुसफूस चाललीच होती, कारण की आमच्या मागे ईडी CBI मग एकदम लोकसभेमध्ये श्वेतपत्रिका लिहिली. आदर्श घोटाळा दिसते की असं ते ऍक्शन के साथ लोकसभेमध्ये प्रधानमंत्री बोलले आणि आदर्श इथे एकदम दुसऱ्या दिवशी राज्यसभेत घोषणा केली. याच्यामध्ये मार्चच्या नंतरच आपल्याकडे जो शेतकरी मार्च
मार्च नंतर थकीत होतो. ते डिसेंबरपर्यंत कर्जमाफीची योजना होती. त्यांना माहीत नसेल तर मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो. मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे शेतकरी मार्चमध्ये थकीत होतो. ह्या जो 2-3 महिन्याचा फरक आहे राज्याच्या तिजोरीतून आपण द्यावा आणि पूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. ही भूमिका मी त्यांच्याकडे त्यांच्या दालनात जाऊन बोललो. अधिवेशन चालू होतं. बाळासाहेब थोरात कृषी मंत्री होते. ते म्हणाले की तुम्ही मी कारण ओपनर बॅट्समन होतो, त्याला भाषण मला करायचं होतं नागपूरला अधिवेशन. त्यामुळे की मी कॅबिनेट कारण की जेव्हा ती घोषणा करायची असते तर त्याला कॅबिनेट घेतात. कॅबिनेटमध्ये जाहीर करून पण त्यांना विधानसभेमध्ये जाहीर करायचं. त्यामुळे भाषण केलं आम्ही देतो. मी 1 तासाचं भाषण केलं की शेतकऱ्याची आत्महत्या कशात थांबवता येईल, त्याला काय काय मदत केली पाहिजे, तर याच्यावर एक भाषण केलं. मग गेल्यानंतर म्हणजे ते अजून भाषण झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो. ते म्हटले की आपण करतो कॅबिनेटमध्ये. पण जेव्हा बाळासाहेब थोरातांनी रात्री 8 वाजता सांगितलं की केंद्राने दिलेल्या कर्ज धोरणाप्रमाणेच आम्ही देऊ, राज्याच्या तिजोरीतून देणार, मी तातडीने राजीनामा दिला आमदारकीचा, तातडीनं दिला. आणि हे शेतकरी विरोधी हे अशोक चव्हाण स्वतः हे मला सांगणार कर. आणि मग यांना मी कारण विलासराव देशमुखचा माणूस होतो ना, त्यांना सर्टिफिकेट, त्यांना माणसं कोणाची विलासरावाची, तर त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची तुम्हाला माहिती आहे. तुम्ही नांदेडचे अनुभवी लोक आहेत त्यांच्यासाठी. ते दुसऱ्याच्या कोणाला झालं कुंभोगी झालं त्याची वाट लावायची. ओके रोजीकर साहेब तुम्हाला सगळ्यांच माहिती आहे. तर म्हटलं जाणं झालं तुलाच नाही का आहेत. मग नाना पटोलेंनी खासदारकीसाठी राजीनामा नाही दिला. खासदारकी सोडली 2.5 वर्षात आणि पुन्हा नरेंद्र मोदींच्या तोंडावर राजीनामा भेटून पुन्हा रस्त्याची लढाई सुरू केली. राहुल गांधींनी आशीर्वाद मला दिला, सोनिया गांधी दिला आणि पुन्हा मी मैदानात आलो. हे काँग्रेसचा मूळ माणूस. हे तत्व पडायचं कारणच नाही मला, पण हे मला पक्षातून बाहेर घालवण्यामध्ये हेच त्याचे ते खलनायक होते. पण आता ते मला म्हणतात की मी खलनायक आहे. ठीक आहे, तर मी मुख्यमंत्री नाही आहे ना. मी यांना त्रास दिला, यांचे कामं थांबवले, यांचे साकार करताना 150 कोटी नाही दिले, राज्याची तिजोरी लुटून. राज्याची तिजोरी लुटली आहे. हे लुटारू लोक राज्यामध्ये बसलेले आहे. विकासासाठी गेलो असं सांगतात. साकार करताना 150 कोटी मिळाले म्हणजे विकास झाला नाही याचा. जनतेचं काय हो, या शहराची हालत बघा ना. 2000 कोटी भेटले होते ना गुरुगंधीसाठी. काय केलं 2000 कोटीचं? मी काल गुरुद्वारात गेलो. काल तिथं सगळ्या सिख लोकांनी सांगितलं की वो गया तो अच्छा हो गया, आम्हाला ही गुरुद्वारा के विकास के पैसे खाय, असं मला सरदार लोक सांगत. मला माहिती नाही काय झालं, पण मला आता इतिहास लोक सांगायला लागले. अरे मला एक बघा, तुम्हाला आम्ही प्रमुख बनवलं, नाना पटोलेला प्रमुख बनवलं. नाना पटोलेने विकायचं की त्याला वाढवायचं हे नाना पटोलेला ठरवायचं. विश्वास तर बरोबर वरच्या लोकांना थोडी थर्मामीटर माहिती आहे. 2 लाख आहे.